शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत की आपल्याला दररोजच्या कामामध्ये जो साधन लागतो किंवा ऑटो लागतो तो आपण मोबाईलवरूनच कसा डाउनलोड करायचा आणि त्याचा वापर आपण पुढे कसा करायचा। इथे गुगल क्रोममध्ये गेल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम असतं। तिथे गेल्यानंतर काय करायचं की डिजिटल सातबारा म्हणून असं टाईप करायचं, डिजिटल सातबारा। त्यानंतर हे पहिलंच साईट दिसते इथे आपल्याला, डिजिटली साईन सातबारा म्हणून। याच्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर इथे लॉग इन विचारतं। इथं हे आपल्या महाराष्ट्र शासनाने खूप सुंदर इथं हे काम केलं आहे, OTP बेस्ड लॉग इन केलं आहे। याच्यावर क्लिक करायचं। तुमचं इथे आधी अकाउंट नसेल तरी चालतं, इथे अकाउंट असण्याची आवश्यकता नाही। तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो इथे टाकायचा आणि सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं। आपल्याला मेसेजद्वारे OTP येतो। OTP आपल्याला इथे टाकून द्यायचा आहे आणि व्हेरीफाय OTP या बटनावर क्लिक करायचं। व्हेरीफाय OTP झाला का हे असं इथे असं डॅशबोर्ड ओपन होतो। इथे काय करायचं आपल्याला बघा। आता इथे ऑटोमॅटिकली सुरुवात काय आली, डिजिटली स्वाक्षरित सातबारा। हा सातबारा आपल्याला प्रत्येक ठिकाणी कामाला येईल, बँकेमध्ये, इतर कोणत्याही शासकीय कामांसाठी। जिथे तुम्ही जो तलाठ्याकडून सातबारा घेतात सेम हाच सातबारा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वापरता येईल। तसंच इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला डिजिटली साईन आर्ट, डिजिटल साईन फेरफार, प्रॉपर्टी कार्ड, साईन रेकॉर्ड्स हे सगळं तुम्हाला इथनं करता येईल। आता आपण सातबारा पाहूया। एका सातबाऱ्यासाठी 15 रुपये डिडक्ट होतील। ते कितीही पाणी सातबारा असतो तुमचा, 2 पाणी, 5 पाणी, 10 पाणी, हा 15च रुपये जाणार एका सातबाऱ्यासाठी। इथं तुम्ही तुमचा जिल्हा निवडायचा आहे, जो काही जिल्हा असेल तो कुठलाही जिल्हा। मी आता इथे तात्पुरता पुणे म्हणून घेतो। जुन्नर तालुका घेऊया आपण आणि एखादं गाव घेऊया, कुठलं पण आपण आपलं याच्यासाठी। इथे गाव निवडायचं आहे। आता इथे इथे नंतर तुमचा गट नंबर टाकायचा आहे। तुम्हाला कुठल्या गट नंबरचा सातबारा पाहिजे तो असं टाकायचं आणि इथे खालच्या याच्यावर क्लिक करायचं। इथे बघा हे काय म्हणते, इथे सांगतं आहे हा सातबारा कधी डिजिटल झाला आहे। 25/5/2023 11:09 हा सातबारा डिजिटल झाला आहे। हा तुम्हाला डाउनलोड करायचा का ओके म्हणायचा। आणि सातबारा कसा पाहिजे, पीक पाहणी केलेला शेवटच्या 3 वर्षांचा पाहिजे का आत्ता शेवटचाच पाहिजे का ऑनलाईनला आल्यापासूनचा सर्व वर्षांचा डाटा पाहिजे, तो तुम्हाला इथं तुम्ही करायचा आहे। जो तुम्हाला पाहिजे तो तुम्ही त्या पद्धतीने इथे निवडू शकता। इथे असं तुम्ही निवडू शकता। नॉर्मली 3 वर्षाचा पीक पाणीचा डाटा हा सर्वकडे चालतो। आता सगळ्यात महत्त्वाचं का 15 रुपये डिडक्ट कसे करणार, 15 रुपये कुठून द्यायचे, तर ज्या आपल्या सर्व शेतकऱ्यांकडं गुगल पे असेल, फोनपे असेल, ATM कार्ड असेल, नेट बँकिंग असेल, या सगळ्या पद्धतीने आपण इथे पैसे देऊ शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे जर तुमचे काही पैसे शिल्लक राहिले तर ते कुठेही जात नाही, ते पैसे इथेच तुमचे बॅलन्स शिल्लक राहतो। तुम्ही पूर्वी परत कधीही लॉग इन केलं तर तुमच्या इथे हा बॅलन्स तसंच शिल्लक असतो। तर इथे आपण बॅलन्स ॲड करण्यासाठी रिचार्ज अकाउंटवर क्लिक करायचं आहे आणि कमीत कमी 15 रुपयापासून ते 1000 रुपयापर्यंत आपण इथं पेमेंट करू शकतो। इथे मुद्दा म्हणून मी आता 15चाच करून दाखवतो तुम्हाला। आता इथे हा पेमेंट गेटवे म्हणतात, त्याला कुठून पेमेंट करायचं, तर आपण SBI आहे तर SBI आणि पे नाववर क्लिक करूया। आता इथे आय ॲक्सेप्ट करायचे। समजा पेमेंट फेल झालं कुठल्या कारणास्तव आणि तुमचे पैसे अडकले तर रिटर्न येण्याची पॉलिसी आहे म्हणून तो त्या चेकबॉक्सला टिक करायचं आहे। इथे कन्फर्म करायचे। त्यानंतर इथे कार्ड नंबर, डेबिट क्रेडिट कार्डचा ऑप्शन दिला यांनी, इथे इंटरनेट बँक आणि UPI। मी इथे UPI घेतो किंवा UPI QR म्हणून जो कोणता ऑप्शन तुम्हाला सोपा वाटेल तो करायचा। या ठिकाणी आपण पाहू शकता का आपलं पेमेंट सक्सेसफुल झालं आहे। तर आता आपण काय करूया, कंटिन्यू डाउनलोड करायचं, ओकेच्या बटनावर क्लिक करायचं। जसं आपण डाउनलोडच्या बटनावर क्लिक करू ते आपल्याला विचारतं काय करायचं आहे। हे बघा डाउनलोड झालं आपल्या इथं आपला सातबारा। ओपन PDF म्हणायचं इथं आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथं आपला हा सातबारा असा ओपन झालेला आहे। आता हा सातबारा आपण कुठेही